राहुल नार्वेकरांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटामध्ये आनंदाची लाट उसळली आहे। या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून ठाकरेंना डिवचलं। शिंदेंच्या या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद पाहूयात या रिपोर्टमधून। ठाकरेंच्या घराणेशाहीवर शिंदेंचा घणाघात आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। घराणेशाहीवरून राऊतांचा शिंदेंवर पलटवार। घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? घराणेशाहीवरून ठाकरे शिंदे गट आमने सामने। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल देत ठाकरेंना धक्का दिला। मात्र शिवसेनेवर ताबा मिळताच एकनाथ शिंदेंनी घराणेशाही मोडीत निघाली असं म्हणत ठाकरेंवर हल्लाबोल केल्याने वाद पेटलाय। हा सत्याचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। शिंदेंनी घराणेशाहीवरून ठाकरेंवर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी आपला मोर्चा श्रीकांत शिंदेंकडे वळवला। श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का असा खरमरीत सवाल राऊतांनी केलाय। यावर श्रीकांत शिंदेंनी देखील राऊतांवर पलटवार केलाय। घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून। श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना। काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? हा, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाहीये। आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत? घराणेशाही काही औरस असतील, काही अजून काय असतील, मला ते म्हणायचं नाही, पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? आपण जी भूमिका घेतली 2019 मध्ये हिंदुत्व सोडण्याची आणि हिंदुत्व विरोधी पक्षांबरोबर जाऊन बसण्याची, हा त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भोगायला मिळतोय। आता त्याला भोगल्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्याय नाहीये। तर फ्रस्ट्रेशन जे आहे दिवसेंदिवस जे आहे ते वाढत जाणार आहे त्या ठिकाणी। अरे तुम्ही पण एवढं जास्त त्याला सिरियसली घेऊ नका, आम्ही कोण घेत नाही, तुम्ही पण घेऊ नका। अरे काय पण बोलायचं। शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई देखील श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ उतरले। श्रीकांत शिंदे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आल्याचं सांगत ठाकरेंवर निशाणा साधला। श्रीकांत शिंदे साहेब लोकशाही मार्गाने निवडणुकीला पुढे गेले, प्रचंड मताने निवडून आले। त्यांना कुठली साधी एखाद्याला नगरसेवक पण सुद्धा द्यावं लागलं नाही स्वतःला निवडून येण्यासाठी। पण दुसऱ्या बाजूला ज्यांना विधानसभेला पहिल्यांदाच निवडून यायचं होतं, एवढा सुरक्षित मतदारसंघ शोधला, तरी सुद्धा तिथल्या 2 दिग्गजांना पक्षाच्या 2 विधान परिषदेच्या आमदारक्या द्याव्या लागल्या। इकडे बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला असा दावा करणाऱ्या शिंदेंनी त्यांच्याच घराणेशाहीवर बोट ठेवलंय। खुद्द बाळासाहेबांनीच उद्धव आणि आदित्यंना सांभाळा असं आवाहन शिवसैनिकांना दसरा मेळाव्यात केलं होतं, तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंच्या सोबत होते। शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या। मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या। आता घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, तर ठाकरे आणि शिंदे गटातल्या घराणेशाहीवर एक नजर टाकूयात। ठाकरे गटात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पिता पुत्र आमदार आहेत। शिंदे गटात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे खासदार आहेत। शिंदेंकडे रामदास कदम आणि योगेश कदम या पिता पुत्रांची जोडी आहे। याशिवाय माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ देखील शिंदे गटातच आहेत। ठाकरे गटात संजय राऊत आणि सुनील राऊत या बंधूंचा समावेश आहे। दुसरीकडे शिंदे गटातही उदय सामंत आणि किरण सामंत बंधू आहेत। एवढेच काय तर शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर 2 कुटुंबातही फूट पडली होती। त्यात ठाकरेंचे विश्वासू सुभाष देसाई ठाकरे गटात राहिले, तर त्यांचा मुलगा शिंदे गटात गेला। याशिवाय शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर शिंदेंसोबत गेले, मात्र मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरेंसोबतच राहिले। महाराष्ट्रच काय देशभरात खास करून प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीचा बोलबाला आहे। अनेक पक्षांवर घराणेशाहीची पकड आहे, त्यामुळे एका निकालामुळे घराणेशाहीचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही। पण कोण कुणाचा पराभव करतो याचा निवाडा मात्र जनतेच्या कोर्टातच होतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।